गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर मध्ये जीन एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन त्याचं मेकॅनिझम पूर्ण होतो आपण. अँड द मेकॅनिझम इन विच expression and regulation can be studied, it is called as, मी इथे मेन्शन करून राहिलो, त्याला आपण नाव दिलं होतं ओपेरॉन. बरोबर. आणि याला एक्सप्लेन केलं होतं आपण. ओपेरॉनचं मिनिंग काय होतं? इट इज द क्लस्टर ऑफ जीन, किंवा आपण त्याला म्हणू शकतो ग्रुप ऑफ जीन्स रिलेटेड टू अ फंक्शन. एक कोणतेही फंक्शन असेल, बॉडीच्या फिजिओलॉजीचं असेल, किंवा एखादं प्रोटीन तयार करायचं असेल, एन्झाईम्स बनवायचे असतील, कोणत्याही प्रकारचं मेकॅनिझम असेल, एखादी प्रोसेस असेल सेलमधली, त्याला कंट्रोल करणाऱ्या जीनचा ग्रुप त्याला आपण कन्सिडर काय करत असतो? दे आर ओपेरॉन. ऑपरेशन मध्ये असणारे द जीन्स विच आर वर्किंग टुगेदर इन अ ऑपरेशन किंवा ऑपरेटिंग टुगेदर. आणि एक्झाम्पल दिले होते मी तुम्हाला. डायजेशनची प्रोसेस असेल, त्याच्यानंतर आपल्या कोणती फिजिओलॉजी, त्यानंतर एम्ब्रियो फॉर्मेशन असेल. आता शक्यतो ओपेरॉनचा हा जो टॉपिक आहे हा प्रोकॅरियोटिक मध्ये स्टडी केला जातो. एक मुद्दा क्लिअर करता, तो ओपेरॉन इट इज प्रेझेंट इन ओनली प्रोकॅरियोट्स. आणि असं का असेल? युकॅरियोटिक मध्ये ओपेरॉनची गरज नसेल का? आहे. जीन्स जे एखाद्या प्रोसेसला कंट्रोल करतात, दे आर प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक सेल अँड दे आर ऑल्सो प्रेझेंट इन दी युकॅरियोटिक. दोघांमध्ये प्रेझेंट राहतात. पण ओपेरॉनचा कन्सेप्ट कसा असतो का? प्रोसेसमध्ये एंगेज असणारे जे जीन्स राहतात, दॅट जीन्स आर प्रेझेंट नियर टू इच अदर, जवळजवळ राहतात. आणि आपल्याला माहित असायला पाहिजे की प्रोकॅरियोटिक सेलची साईज, जिनोमची साईज कशी राहते? स्मॉल. बरोबर आहे. आणि युकॅरियोटिक मध्ये कोणता जीन कुठं प्रेझेंट असेल फिक्स नाही. एक तर जिनोम कॉम्प्लिकेटेड राहतो. म्हणून प्रोमोटर, ऑपरेटर, आपण ह्याच्या गोष्टी पाहिल्या होत्या. फॉर एक्झाम्पल, ओपेरॉन मध्ये काय काय प्रेझेंट असतं हो? आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. स्ट्रक्चर ऑफ ओपेरॉन काय काय प्रेझेंट राहते? इट कन्सिस्ट ऑफ प्रमोटर. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंट्रोल एलिमेंट्स राहतात. आपण त्याला कंट्रोल एलिमेंट्स म्हणतो. कोणकोणते? त्याच्यामध्ये येते ऑपरेटर, रेग्युलेटर. बरोबर. आणि तिसरा कंपोनंट आहे याच्यामधला स्ट्रक्चरल जीन्स. हे सगळं ऑलरेडी आपलं झालं आहे. प्रमोटर म्हणजे काय? जो प्रोसेसला स्टार्ट करतो. कंट्रोल एलिमेंट, पूर्ण प्रोसेसमध्ये ज्यांचं कंट्रोलिंग राहील, प्रोसेस स्टार्ट करायची आहे का, स्टॉप करायची आहे का, रेग्युलेट करायची आहे का, तो ऑपरेटर नावाचा पार्ट असतो. रेग्युलेटर स्टॉप करणारा पार्ट आहे. आणि स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय? जे ऍक्च्युअल प्रोसेस तुम्हाला पाहायची आहे. एन्झाईम फॉर्मेशन असेल तर एन्झाईम्स बनवायची की नाही, सेलला एन्झाईमची गरज आहे की नाही, हे डिसाईड करण्याचं काम कोण करेल? स्ट्रक्चरल जीन. यांना कोण कंट्रोल करते? ऑपरेटर. ऑपरेटरला कोण कंट्रोल करते? रेग्युलेटर. आणि प्रोसेसला कोण स्टार्ट करते? प्रमोटर. हे ओव्हरऑल आयडिया मी तुम्हाला देऊन राहिलो, कारण आपल्याला जे एक्झाम्पल पाहिजे आहे ओपेरॉनचं, ते एक्झाम्पल मध्ये क्लिअर होईल की ऍक्च्युली प्रमोटर म्हणजे काय, रेग्युलेटर काय काम करतो, सगळे मुद्दे तुम्हाला क्लिअर करायचे. ते सगळं आपलं पास्ट मधला पार्ट आहे. स्ट्रक्चर ऑफ दी ओपेरॉन. आता या ठिकाणी ओपेरॉनला आपण कन्सिडर करून राहिलो, इट इज द डीएनए सेगमेंट. इट इज द सेगमेंट ऑफ डीएनए. म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ द ग्रुप ऑफ जीन्स. मग आता हे जीन ऑन केव्हा असतात आणि ऑफ केव्हा असतात? कारण तुम्हाला हा कन्सेप्ट राहील. तुम्हाला पेपरमध्ये विचारतात की व्हॉट इज मीन बाय स्विच ऑन and what is mean by switch off.
अर्थात कोण स्विच ऑन अँड ऑफ मेकॅनिझम ऑफ दी ओपेरॉन. आता याची एक बेसिक कन्सेप्ट जर आपण लक्षात घेतला तर ओपेरॉन मध्ये अशा टाईपचे जीन्स प्रेझेंट राहतात. ही एक कॉमन अरेंजमेंट आहे ओपेरॉन जीनची, बरोबर आहे. याच्या स्टार्टिंगला आपण प्रमोटर जीन कन्सिडर करतो. हा डीएनए सेगमेंट आहे आणि याच्या प्रत्येक पार्टिकलला आपण म्हणतो जीन. सो दिस इज कॉल्ड एज पी साइट. पी म्हणजे प्रमोटर. त्याच्यानंतर आपण आय, देन अगेन पी, ऑपरेटर आणि नंतर असतात काय तर स्ट्रक्चरल जीन. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी. स्ट्रक्चरल जीनचं काम काय? टू फॉर्म अ प्रोडक्ट. आता प्रोडक्ट तयार करणं म्हणजे काय असतं? तर या ठिकाणी जीन्स आहे म्हणजे त्याच्यात प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस घडेल. सुरुवातीला ट्रान्सक्रिप्शन घडेल. ट्रान्सक्रिप्शन घडलं तर काय तयार होईल? एमआरएनए. एमआरएनए मध्ये ट्रान्सलेशन घडलं तर काय तयार होईल? प्रोटीन. मग प्रोटीन इट मे ऍक्ट ॲज द एन्झाईम, बरोबर. या स्ट्रक्चर जीनला कंट्रोल करणारा एलिमेंट कोणता आहे? ऑपरेटर. याला ऑपरेटर समजा. ऑपरेटर स्टॉप आहे की स्टार्ट आहे, याला फंक्शनिंग करायचं आहे की नाही, याला कंट्रोल करण्याचं काम करेल कोण? तर रेग्युलेटर करतो. यावर जाऊ नका, कारण प्रमोटरचं कामच असतं टू स्टार्ट द प्रोसेस. इथं आरएनए पॉलिमरेज नावाचा एन्झाईम बाइंड होतो, बरोबर आहे. पॉलिमरेज एन्झाईम बाइंड झाला का प्रमोटर प्रोसेसला स्टार्ट करेल. स्टार्ट केल्यानंतर रेग्युलेटर काय करते? एक असा प्रोटीन तयार करेल जो त्या प्रोसेस वरती कंट्रोल करू शकते आणि त्या प्रोटीनला आपण नाव दिलं होतं रिप्रेसर, बरोबर. पहा, प्रोसेस स्टार्ट झाली. रेग्युलेटरने स्वतःचा काय तयार केला? प्रोटीन, दॅट इज रिप्रेसर. हा रिप्रेसर कोणाला बाइंड होतो? ऑपरेटरला. ऑपरेटर ब्लॉक झाला की कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चरल जीन वर्किंग करणार नाही. सो दिस प्रोसेस विल बी ऑफ. म्हणजे मुद्दा क्लिअर करायचा आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या ओपेरॉन मध्ये रेग्युलेटर जीननी स्वतःचा प्रोटीन बनवला, कोणता? रिप्रेसर, तर हा रिप्रेसर प्रोटीन पूर्ण ओपेरॉनला काय करतो? स्विच ऑफ, बरोबर आहे. आपण एक्झाम्पल घेतलं होतं कोणत्या बॅक्टेरिया मधलं? ई कोलाय, इस्चेरिचिया कोलाय. इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट राहतो, म्हणजे आपल्याला जर इझिली त्याला फाइंड आउट करायचं असेल तर. आणि त्या बॅक्टेरियामध्ये ही एक जनरल ओपेरॉनचं मेकॅनिझम प्रेझेंट राहील. मग आता हे का ऑफ आहे? कारण बॅक्टेरियाला स्वतःच्या ग्रोथ करता, बॅक्टेरिया दे नीड द ग्लुकोज फॉर देअर जनरल ग्रोथ. ग्लुकोज मीडियम मध्ये प्रेझेंट आहे, बॅक्टेरियामध्ये स्वतःची ग्रोथ होऊन राहिली आहे इकोलायला. मग त्याला या जीनची काही गरज असेल का? ऍडिशनल कोणते या जीनची गरज नसेल, म्हणून हे सगळे जीन्स काय झाले? दे बिकम स्विच ऑफ. पण आता समजा एक कंडिशन दिली आपण, इन प्लेस ऑफ ग्लुकोज देर इज अवेलेबिलिटी ऑफ दी अनदर शुगर. समजा लॅक्टोज आहे, ग्लुकोजच्या ऐवजी लॅक्टोज अवेलेबल असेल, तर अशा ठिकाणी काय होते की या डीएनए किंवा जीनचं मेकॅनिझम बदलतं, बरोबर आहे. ते मला समजलं नसेल. आता बा बरेचसे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात, आहे की नाही, किंवा मग रूम करून राहतात बाहेरच्या ठिकाणी. जेव्हा तुम्हाला समोर जावं लागेल ग्रॅज्युएशन लेवलला, तेव्हा आपल्या आवडत्या ज्या भाज्या राहतात, ज्या आपण रेग्युलरली खातो, ते आपल्याला मेसमध्ये मिळत नाहीत. मिळतात का रेग्युलरली? मग याचा अर्थ असं की फिक्स आहे का जे आपण रेग्युलरली घरी इंजेस्ट करतो, बरोबर आहे, त्याच तुम्हाला बाहेर गोष्टी मिळतील? मिळू शकत नाहीत, वेगवेगळ्या मिळतात. पण त्याही गोष्टी तुम्हाला डायजेस्ट होतात आणि त्या तुम्ही खाण्याचा प्रयत्न करता. म्हणजे बॉडी स्वतःहून अडॅप्ट करते. जशा पद्धतीचं फूड अवेलेबल असेल, जशा टाईपच्या कंडिशन्स तुम्हाला अवेलेबल असतील, त्याच्यानुसार तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करता. तुम्ही करता म्हणजे आपली बॉडी त्याला ऍडजस्ट करते, बरोबर आहे. म्हणून सांगितलंय की डीएनए मध्ये जे जीन्स राहतात, हे जीन्स वर्किंग करतात, बट दे वर्क अकॉर्डिंग टू द कंडिशन्स. जशा कंडिशन क्रिएट होतील त्याच्यानुसार जीन स्वतःचं काम करतील. प्रोटीनला डायजेस्ट करायचं आहे तर प्रोटीएज जीन एन्झाईम काम करेल. कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करायचं तर अमायलेज काम करेल. प्रोटीनला डायजेस्ट करायचं तर पेप्सिन काम करेल. ज्या ज्या एन्झाईमची गरज असेल त्याच्यानुसार ते जीन्स एक्सप्रेस होतात आणि अशा पद्धतीनं ओपेरॉनचं काय काम राहते? रेग्युलेट होत राहतं. आता आपल्याला एक्झाम्पल जे पाहायचं आहे ते आहे ई कोलाय मधलं. आपण डायरेक्ट त्या एक्झामकडे जाऊया.
to study the gene expression and regulation. In E. coli, there is a lack operon. ई कोलायमध्ये जर तुम्हाला या ओपेरॉनचं मेकॅनिझम समजायचं असेल तर कोणतं एक्झाम्पल दिलं त्यांनी, लॅक ओपेरॉन. आता इथं लॅक ओपेरॉनचा कन्सेप्ट काय असतो पाहून घेऊ आपण. परत तेच क्लस्टर ऑफ द जीन रिलेटेड टू अ पर्टिक्युलर फंक्शन. एका फंक्शन मध्ये असणारे जीनला आपण ओपेरॉन म्हणतो. इथं तुम्हाला फंक्शन दिला, लॅक मीन्स इट इज द लॅक्टोज. लॅकचा अर्थ काय घ्यायचा आहे, लॅक्टोज. म्हणजेच लॅक्टोज इज अ टाइप ऑफ शुगर. याचं बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पाहिजे, विच वी हॅव सीन इन द 11th क्लास. बायोमॉलिक्युल्स तुम्हाला लिसन होता, बरोबर आहे. लॅक्टोज म्हणजे काय ते मी तुम्हाला पर्टिक्युलर शब्द म्हणून टाकतो. लॅक्टोजचं सिग्निफिकन्स, लॅक्टोज इट इज अ टाइप ऑफ डायसॅकॅराइड, बरोबर. म्हणजेच हा एक कार्बोहायड्रेटचा टाइप आहे आणि याला ब्रेकडाऊन केलं जाऊ शकते. डायसॅकॅराइड मध्ये शुगरचे किती युनिट्स, 2 युनिट. सो व्हेनेवर इट इज ब्रोकन डाउन इट प्रोड्युसेस ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. मग जेव्हा जेव्हा लॅक्टोजला ब्रेकडाऊन केलं जाईल तेव्हा ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार होईल. ग्लुकोज ऑलरेडी बॅक्टेरियाचं फूड मटेरियल आहे, तो इझिली स्वतःची ग्रोथ करू शकते. पण गॅलॅक्टोजही तयार झाला आणि सेलमध्ये बनून राहिला. मग गॅलॅक्टोज बनला तर त्याला मेटाबोलाइज करावं लागेल, त्याला मॉडिफाय करावं लागेल, बॉडीमध्ये डायजेस्ट करावं लागेल. मग याच्याकरता जे मेकॅनिझम असेल त्यालाच म्हणायचं तुम्हाला लॅक ओपेरॉन. द जीन्स विच आर इन्व्हॉल्व इन द metabolism of what, lactose. हे झालं आपलं एक्झाम्पल, दॅट इज लॅक ओपेरॉन. आता या ठिकाणी ई कोलायमध्ये या लॅक ओपेरॉनचं तुम्हाला पेपरमध्ये एक तर स्ट्रक्चर विचारतील किंवा कंपोनंट्स विचारतात आणि आपण सिलेबसनुसार पाहू. हे झालं तुमचं एक्झाम्पल. आता पाहू आपण त्याचे कंपोनंट्स, लॅक ओपेरॉनचे कंपोनंट्स. त्यात नंबर 1 वर येईल प्रमोटर जीन, बरोबर. त्यानंतर सेकंड नंबरला काय देईल, ऑपरेटर जीन. देन थर्ड वन इट इज रेग्युलेटर जीन. चार नंबर स्ट्रक्चरल जीन. हे तुम्हाला दिसून आलं तिथपर्यंत, येस. आणि एक 5वा कंपोनंट मी सेपरेट म्हणतो, दॅट इज इंड्युसर. सध्या इंड्युसर काय तुम्हाला माहित नाही, हा आपल्याकरता क्वेश्चन मार्क आहे. परत नोंदवून लक्ष द्या, कन्सेप्ट समजला पाहिजे आपल्याला. ई कोलाय नावाचा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामध्ये ओपेरॉनचं मेकॅनिझम आपण पाहून राहिलो, जीन्स पाहून राहिलो, हाऊ जीन्स आर गेटिंग वर्क. आणि लॅक म्हणजे लॅक्टोज. ई कोलायला स्वतःच्या ग्रोथ करता ग्लुकोज पाहिजे. ग्लुकोज अवेलेबल असेल तर लॅक्टोजची गरज नाही. व्हेरी सिंपल. जे फूड तुम्हाला रेग्युलरली अवेलेबल असतं तर तुम्ही ऍडिशनल फूडची रिक्वायरमेंट करत नाही. पण जर डेलीमध्ये मला प्रोटीन पाहिजे, प्रोटीन भेटला नाही, देन आय विल डिमांड फॉर फॅट्स, ज्याची गरज मला आहे, आपल्या सेलला आहे. हे सगळं जीनच्या नुसार कंट्रोल होईल. सो कंपोनंट्स ऑफ द जीन, या एका लॅक्टोजला मेटाबोलाइज करण्याकरता हे एवढे कंपोनंट्स लागतील. परत तेच ते प्रमोटर जीन काय काम आहे, इट इज द साइट ऑफ, हेच मुद्दे पेपरमध्ये लक्षात ठेवायचे आहेत, साइट ऑफ RNA पॉलिमरेज बाइंडिंग. RNA पॉलिमरेज एन्झाइम जिथे बाइंड होतो, जिथे प्रोसेस स्टार्ट होते, त्याला म्हणायचं आहे प्रमोटर. मी रिपीट यासाठी करून राहिलो कारण या कन्सेप्टला समजण्यासाठी तुम्हाला याला रिव्हिजन करण्याची फार गरज आहे. इझिली अंडरस्टँडेबल टॉपिक नाही आहे. जसं डीएनए रेप्लिकेशन होतं, जीन एक्सप्रेशन होतं, तसं नाही आहे. याच्यामध्ये लवकर लक्षात येत नाही, म्हणून सांगून राहिलो रिपीट करून, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेटर, परत तुम्हाला डायग्राम आठवावी लागेल.
हा झाला तुमचा प्रमोटर. इथं प्रोसेस स्टार्ट केली. त्याच्यानंतर ऑपरेटर जीन्स कुठं प्रेझेंट आहे? प्रमोटर आणि स्ट्रक्चर याच्यात कन्फ्युजन होऊ नका. इथं जो प्रमोटर मांडलाय हा रेग्युलेटर जीन्स आहे. कोणत्याही प्रोसेसला स्टार्ट करण्याकरता प्रमोटर पाहिजे म्हणजे पाहिजे. ट्रान्सक्रिप्शन मध्ये पाहिला आहे पहा, एक युनिट असतो डीएनए मधला जिथं प्रोसेस स्टार्ट होते, त्याला प्रमोटर म्हणतो आपण. तर या रेग्युलेटर जीनचा प्रमोटर हा मांडलाय. आणि इथं स्ट्रक्चरल जीन जे आहेत, जे आपल्याला वर्किंग मध्ये पाहायचे, जे एखादं मेकॅनिझम कंट्रोल करतील, त्याचा प्रमोटर हा आहे. दोघांचं फंक्शन सारखंच आहे म्हणून तो डबल डबल मांडलाय. ओके. मग आता ऑपरेटरचं काम काय पहा. ऑपरेटर ह्या कंट्रोल ओव्हर द स्ट्रक्चरल जीन. लक्षातच ठेवायचं आहे ऑपरेटर म्हणजे काय, विच कंट्रोल्स डायरेक्टली तुम्ही, इट कंट्रोल स्ट्रक्चरल जीन्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ऑपरेटर जीन मध्ये दोन गोष्टी आहेत, इट मे बी ऑन अँड इट मे बी ऑफ. ऑपरेटरला ऑन कोण करतं, त्याला ऑन करण्याचं काम कोण करेल पहा. जर ग्लुकोज असेल, आता आपण ग्लुकोज म्हटल्यापेक्षा काय करू आपण, याला रिप्रेसर. रिप्रेसर नावाचा प्रोटीन असला तर तो या ऑपरेटरला ऑफ करतो. कसा तयार करेल, याला तयार करण्याचं काम रेग्युलेटर जीन करतो. नावातच आहे रेग्युलेट करणारा जीन. रेग्युलेटर कसा रेग्युलेट करतो, तर जेव्हा रेग्युलेटर जीन स्वतःचं ट्रान्सक्रिप्शन करेल तेव्हा काय तयार होईल, सगळ्यात पहिले एमआरएनए. त्याला पुस्तकाप्रमाणे रिप्रेसर एमआरएनए नाव द्यायचं आहे. ज्या प्रोटीनला बनवायचं आहे त्याचाच एमआरएनए तयार होईल. हे झालं ट्रान्सक्रिप्शन. नंतर ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन घडल्यानंतर एमआरएनएचं रूपांतर प्रोटीन मध्ये होईल. कोणतं प्रोटीन तयार होते सांगा, रिप्रेसर. मग आता हा रिप्रेसर, जसं आपण बॉन्ड्स पाहतो, केमिकल्स आहे ना, वेगवेगळ्या केमिकलला केमिकलच्या सोबत ॲफिनिटी असते आहे ना, तर तसं रिप्रेसर काय, इट हॅज हाय ॲफिनिटी टुवर्ड्स दी ऑपरेटर. हा प्रोटीन आहे, हा कोणत्या जीनला बाइंड होऊ शकतो, ऑपरेटरला. मग झाला ना बाइंड, रिप्रेसर ऑपरेटर बाइंड झाला, ऑपरेटर काय झाला, ऑफ. समोर कोणत्याही प्रकारचा जीन वर्किंग करणार नाही. म्हणून म्हटलंय की द ऑफ कंडिशन ऑफ कोण, ऑपरेटर, इट इज अंडर द कंट्रोल ऑफ रिप्रेसर. पण जर समजा या मेडियम मध्ये जिथं हा इकोला प्रेझेंट आहे, जिथं त्याचे जीन्स प्रेझेंट आहेत, तिथं जर समजा एक फूड अवेलेबल असेल, कोणतं फूड, तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला नाव देतो लॅक्टोज. काय एक्झाम्पल घेऊ आपण, लॅक्टोज. तर लॅक्टोज जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा थोडीशी केस बदलते. तो काय करतो लॅक्टोज, या रिप्रेसरला खाऊन टाकते किंवा याला बाइंड करते. याला बाइंड केलं का ऑपरेटर काय झाला, ऑन. आणि ऑपरेटर ऑन असला, ऑपरेटर ऑन आहे म्हणजे स्ट्रक्चरल जीनला कंट्रोल करेल. आणि हे स्ट्रक्चरल जीन स्वतःचं प्रोटीन, एन्झाईम जे सेलला गरज आहे ते बनवतील. बरोबर आहे. तर असं लक्षात ठेवायचं तुम्हाला, एक स्टार्ट करतो, एक कंट्रोल करतो स्ट्रक्चरल जीनला, रेग्युलेटर त्याला स्टॉप करण्यासाठी मदत करते. आणि स्ट्रक्चरल जीन म्हणजे काय, तर ई कोलायच्या ग्रोथसाठी ज्या ज्या एन्झाईमची गरज असेल ते एन्झाईम बनवण्याचं काम कोण करेल, स्ट्रक्चरल जीन. बरोबर आहे. मग परत तेच एक्झाम्पल आपण कोण आलो, कोणतं, लॅक ओपेरॉन. मग लॅक्टोज साठी असणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते अशा पद्धतीने मला सगळ्यात पहिले ट्रान्सक्रिप्शन घडेल म्हणजे काय बनला, एमआरएनए. मी त्याला नाव देतो लॅक एमआरएनए. लॅक्टोजला बनवायचं आहे, असे एन्झाईम बनवायचे जे लॅक्टोजला मेटाबोलाइज करतील, म्हणून मेसेज कोणता असेल, लॅकचा. ट्रान्सलेशन घडलं म्हणजे प्रोटीन बनणार, प्रोटीन किंवा एन्झाईम म्हणू शकता तुम्ही. आता असे इथे लक्षात ठेवा, इन केस ऑफ ई कोलाई देर आर 3 स्ट्रक्चरल जीन, झेड, वाय अँड ई. हे सगळे त्या दोन सायंटिस्टचे एक्सप्लेनेशन आहेत. कोण, जॅकोब अँड मोनॉड. त्या दोन व्यक्तीने दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यानुसारच आपल्याला स्टडी करायला लागेल. तर 3 स्ट्रक्चरल जीन आहेत. पहा, एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जो स्ट्रक्चरल जीन असतो, द स्ट्रक्चरल जीन इज पॉलिसिस्ट्रॉनिक. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचं आहे. पॉलिसिस्ट्रॉनिक, सिस्ट्रॉन मेनी इन नंबर्स. आणि सिस्ट्रॉन म्हणजे काय, हा असतो डीएनए मधला कोडिंग पार्ट.
झेड एक सिस्टॉन कन्सिडर करा, वाय दुसरा सिस्टॉन, ए तिसरा सिस्टॉन, एकापेक्षा जास्त सिस्टॉन, सो इट इज पॉलीसिस्टॉनिक. आणि तीनही जीन मिळून एकच एमआरएनए बनवतात, लॅक एमआरएनए. आता एमआरएनए मध्ये 3 जीनची इन्फॉर्मेशन आहे, मग प्रत्येक जीन स्वतःचा प्रोडक्ट तयार करेल, बरोबर आहे. आणि ते प्रोडक्ट असतात एन्झाईम. झेड जीन वेगळा एन्झाईम तयार करेल, वाय जीन वेगळा आणि ए वेगळा. ते कोणते ते इथं मांडतो तुम्हाला, ते लक्षात ठेवायचे आहे. पहा हे सगळं मोडतो मी, जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. परत आपण त्या लॅक ओपेरॉनला एकदा ड्रॉ करू. Here, लॅक ओपेरॉन. बरोबर. प्रमोटर, रेग्युलेटर, परत प्रमोटर, ऑपरेटर, झेड, वाय अँड ए. आता प्रमोटर, रेग्युलेटर, ऑपरेटरचं फंक्शन पाहिलं. आता राहिले स्ट्रक्चर, तर काय करतात पहा. हा जो झेड जीन आहे, मी परत या डायग्रामला एकदा ड्रॉ करतो, कारण आपल्याला 2 मेकॅनिझम पाहिजेत समोर. ते तुमच्या लक्षात येऊन जाईल की डायग्राम 2 ड्रॉ का केले. स्ट्रक्चर जीनचं वर्किंग काय असेल, तर हे जे जीन्स राहतात दॅट जीन्स अंडरगो ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन तयार केलं, कोणता प्रोडक्ट तयार होईल, एमआरएनए. त्याला आपण नाव देतो लॅक एमआरएनए, बरोबर. आता या लॅक एमआरएनए नंतर प्रत्येक जीन स्वतःचा प्रोडक्ट तयार करते. कोणकोणता प्रोडक्ट तयार होईल पहा. हा जो झेड जीन आहे, झेड जीन, इट कोड्स फॉर एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज. हा झाला पहिला स्ट्रक्चर जीन. सेकंड वन वाय जीन, हा काय करतो, इट कोड्स फॉर, म्हणजे हा कोणता एन्झाईम बनवतो, तर परमिएज. आणि तिसरा जो आहे ए, याचं काम असतं टू फॉर्म ट्रान्स ऍसिटिलेज. लक्षात ठेवायचं आहे, ई कोलायमध्ये लॅक्टोज मेटाबॉलिझम करता 3 एन्झाईमची गरज असेल, नेमली गॅलॅक्टोसाइडेज, परमिएज आणि ट्रान्स ऍसिटिलेज. गॅलॅक्टोसाइडेज काय करेल, याचं काम हे असतं, इट ब्रेक डाऊन द लॅक्टोज. तुम्हाला माहित असायला पाहिजे की जेव्हा लॅक्टोजला ब्रेकडाऊन केलं जाईल, जर समजा ही लॅक्टोज नावाची शुगर आहे, बरोबर, तर याचं हायड्रोलिसिस केलं जाते. हायड्रोलिसिस म्हणजे इन ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तर याचं ब्रेकडाऊन करून 2 प्रोडक्ट तयार होतात, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. झालं. हे झालं एन्झाईमचं काम कोणत्या, गॅलॅक्टोसाइडेज. परमिएज नावाचं एन्झाईम, याचं काम आहे, इट गिव्ह एंट्री टू द लॅक्टोज विद इन द सेल. लॅक्टोज मीडियम मध्ये प्रेझेंट आहे, पण तो इकोलाय बॅक्टेरियाच्या आतमध्ये आला तर पाहिजे. सेल आहे, त्या सेलमध्ये जोपर्यंत एखादा फूड मटेरियल एंटर होणार नाही तोपर्यंत डायजेशन घडणार नाही. म्हणून लॅक्टोजला सेलमध्ये एंट्री देणं, परमिशन देणं, परमिट करणं, हे कोणाचं फंक्शन आहे, परमिएजचं. म्हणून त्या एन्झाईमचं नाव आहे परमिएज. आणि ट्रान्स ऍसिटिलेजचं काही बुकमध्ये याचं फंक्शन दिलं आहे, काही बुकमध्ये दिलेलं नाहीये. पण एक लक्षात ठेवायचं आहे की या गॅलॅक्टोजला ब्रेकडाऊन करण्याचं काम, गॅलॅक्टोजला कन्व्हर्ट करण्याचं काम कोण करेल, ट्रान्स ऍसिटिलेज. बरोबर आहे. या बुकमध्ये ऍसिटिल कोएन्झाईम ए असे काहीतरी नाव दिलेत. आता हे ऍक्च्युली रेस्पिरेशनचं मेकॅनिझम आहे, ते आपण इथे जास्त डिस्कस करू नये. पण असं तुम्ही लक्षात घ्या की ट्रान्स ऍसिटिलेज काय करेल, इट हेल्प इन द कन्व्हर्शन ऑफ व्हॉट, कोणता, गॅलॅक्टोज. ग्लुकोजचा तर प्रश्नच येत नाही. ग्लुकोज एक रेडिली अवेलेबल फूड मटेरियल आहे, जेव्हा जेव्हा अवेलेबल असेल इकोलाय त्याला डायजेस्ट करू शकते. तर या स्ट्रक्चरल एन्झाईम्सला एकदा तुम्ही लक्षात घेऊन घ्या कोणकोणते राहतात.
झेड जीन, वाय जीन आणि ए जीन. आता मेकॅनिझम स्टार्ट करू आपण. बरोबर, पहा आता. मेकॅनिझम ऑफ लॅक ओपेरॉन. यातली पहिली कंडिशन पाहू आपण, स्विच ऑफ कंडिशन. आता एक मुद्दा लक्षात घ्या की स्विच ऑफ आणि स्विच ऑन ह्या ज्या दोन कंडिशन आहेत, these are depends upon the inducer. तुमच्याकरता नवीन शब्द आला आणि एक्झाम्पल देतो. इंड्युसर म्हणजेच लॅक्टोज होय. आता लक्षात आलं असेल की जेव्हा एखाद्या मीडियम मध्ये लॅक्टोज अब्सेंट असेल तेव्हा ऑपरेटर जीन स्टॉप होतात, काम करत नाही. बरोबर, अब्सेंट असेल तर लॅक्टोज आहेच नाही, मग त्याला डायजेस्ट करायची गरज पडते का. आणि दुसरी केस स्विच ऑन, इट इज डिपेंड्स अपॉन द प्रेझेन्स ऑफ लॅक्टोज. इथे आपण लिहू प्रेझेन्स ऑफ इंड्युसर, आणि इंड्युसर कोणता इथं, लॅक्टोज आहे. लॅक्टोज जेव्हा अवेलेबल असेल तेव्हाच तर त्या एन्झाईमची गरज आहे ना, जे लॅक्टोजला डायजेस्ट करतील, पचवतील. फूड मटेरियल सेलमध्ये एंटर झालंच नाही, मग डायजेस्टिव्ह एन्झाईमची काही गरज पडते का. लक्षात येऊन राहिलं का. ऍसिडिटी वाढली याचा अर्थ फूडची रिक्वायरमेंट आहे, ऍसिडिटी नाही आहे याचा अर्थ फूडची रिक्वायरमेंट नाही आहे. जशी जशी सेलची डिमांड असेल त्याच्यानुसार सेलचे एन्झाईम्स काम करतात, जीन्स काम करतात आणि नंतर एन्झाईम काम करतात. हेच लॅक ओपेरॉनचं मेकॅनिझम आहे. नाउ कम टू दी फर्स्ट मेकॅनिझम, दॅट इज स्विच ऑफ कंडिशन. चला स्टार्ट झालाय. काय करेल प्रमोटरचं काम करतो. काय काम करतो, एमआरएनए तयार करेल आणि प्रोसेसला स्टार्ट करेल. कारण इथं कोणता एन्झाईम बाइंड झाला, आरएनए पॉलिमरेज बाइंड झाला. रेग्युलेटर जीन हा काय करेल, हा स्वतःचा अगोदर एमआरएनए बनवेल. आणि एमआरएनए कोणता एमआरएनए असतो, नाव लक्षात ठेवायचं, रिप्रेसर एमआरएनए. आणि या ट्रान्सलेशन नंतर जो प्रोटीन तयार होईल तो असेल कोणता, रिप्रेसर. हा झाला रिप्रेसर. आता परत रिप्रेसरचं कामच आहे ऍफिनिटी टू बाइंड विथ ऑपरेटर. हा त्या ऑपरेटरला बाइंड होऊन जाईल. म्हणजे ऑपरेटर काय झाला, ऑपरेटर ब्लॉक्स. ऑपरेटर ब्लॉक झाल्यामुळे काय होईल की हे जे स्ट्रक्चरल जीन आहे याच्यावरचं कंट्रोल राहणार नाही. मग याला कंट्रोल करणार कोणी आहेच नाही, तर हे जीन्स काम करणं बंद करतील. बरोबर आहे, काम करणं बंद करतील. म्हणजे हिअर देर इज नो ट्रान्सक्रिप्शन. तुम्ही सांग बाबा ट्रान्सलेशन वगैरे होणार नाही. बरोबर आहे, ट्रान्सक्रिप्शन घडलं नाही तर समोरची प्रोसेस होणार नाही. पण इथं हाच वर्ड का वापरला, कारण आपण जे ओपेरॉन पाहून राहिलो ते आहे कोणत्या लेव्हलचं, ट्रान्सक्रिप्शनल लेव्हल. जेव्हा सुरुवातीचं लेक्चर घेतलं होतं आपण तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की ओपेरॉन कॅन बी स्टार्ट अँड स्टॉप. त्याचं मेकॅनिझम आपण वेगवेगळ्या लेव्हलला पाहू शकतो. ट्रान्सक्रिप्शन लेव्हलला, ट्रान्सलेशन लेव्हलला, आरएनए प्रोसेसिंगच्या लेव्हलला, किंवा आरएनए ट्रान्सफर होताना न्यूक्लियस टू सायटोप्लाझम, किंवा फक्त ट्रान्सफर होणं. तर अशा पद्धतीची कंडिशन जी याला म्हणतात स्विच ऑफ कंडिशन. आता अपोजिट, समजा जिथे या इकोलाची ग्रोथ होऊन राहिली त्या ठिकाणी लॅक्टोज अवेलेबल असेल, आणि जेव्हा जेव्हा लॅक्टोज अवेलेबल असेल तेव्हा कंडिशन स्विच ऑन होते. कशी होते, लेट स्टार्ट द प्रोसेस. काय होणार आहे, चला आपण पाहू आता स्विच ऑन कंडिशन. मी डायग्राम तीच ठेवतो. परत तेच, आरएनए पॉलिमरेज बाइंड झाला कोणाला, प्रमोटरला, अँड प्रोसेस विल बी स्टार्ट हिअर. रेग्युलेटरने स्वतःचं काम केलं, रिप्लेसर एमआरएनए बनवला आणि प्रोटीन पण बनवला. ह्या प्रोटीन कोणाला बाइंड होणार आहे आता, ऑपरेटरला. पण इथं कंडिशन बदलू आपण. इथं मीडियम मध्ये काय अवेलेबल आहे, लॅक्टोज अवेलेबल आहे. सो कंडिशन बिकम चेंज. हिअर देअर इज लॅक्टोज. ते मीडियम मध्ये काय प्रेझेंट आहे, लॅक्टोज. आता काय होऊन राहिलं पहा, ड्यू टू दिस
लॅक्टोज बाइंड टू द रिप्रेसर. लॅक्टोज कोणाला बाइंड होऊन राहिला? रिप्रेसरला. म्हणजे या ठिकाणी या दोघांचा कॉम्प्लेक्स तयार होईल. एक रिप्रेसर प्रोटीन, इथं डायग्राम ड्रॉ करतो, हा रिप्रेसर प्रोटीन आणि याला बाइंड झालेला कोण? हा लॅक्टोज. म्हणजे रिप्रेसर आणि लॅक्टोज या दोघांचा तयार झाला कॉम्प्लेक्स. जर रिप्रेसर इंडिव्हिज्युअल असता तर हा डायरेक्टली कोणाला बाइंड होतो? ऑपरेटरला. पण इथं दोघांचा कॉम्प्लेक्स बनला, मधात कोण राहिलं? लॅक्टोज. त्याच्यामुळे याची बाइंडिंग साईट चुकून जाते. हा कॉम्प्लेक्स कोणाला बाइंड होऊ शकणार नाही? ऑपरेटरला. स्वीट ब्लॉक्स. इथं कोण ब्लॉक झालाय आता? रिप्रेसर प्रोटीन ब्लॉक झाला. ब्लॉक झाल्यामुळे ऑपरेटर बिकम फ्री. फ्री आहे म्हणजे इट कंट्रोल्स, इट गिव्ह ऑर्डर कोणाला? स्ट्रक्चर रिजिनला. आणि स्ट्रक्चर रिजिन स्वतःचं काम करतील. कोणतं काम करतील? त्याच्यापासून तयार होईल सगळ्यात पहिले लॅक एमआरएनए. आणि लॅक एमआरएनए नंतर काय तयार होईल? तर हे स्वतःचे प्रोडक्ट्स बनवतील. तीनही जीन काय करतील? प्रोडक्ट बनवतील. त्या प्रोडक्टचे नाव मी तुम्हाला अगोदरही सांगितले, परत एकदा सांगतो. द झेड जीन कोड्स फॉर, हे द झेड जीन कोड्स फॉर व्हॉट? बीटा गॅलॅक्टोसाइडेज. देन वाय जीन काय तयार करेल? परमिएज. ए जीन काय तयार करेल? ट्रान्स ऍसिड. बीटा गॅलॅक्टोसाइडेज काय करेल? लॅक्टोजचं ब्रेकडाऊन. परमिएज काय करेल? लॅक्टोजला एंट्री देईल सेलच्या मध्ये, एंट्री टू दी सेल. आणि ट्रान्स ऍसिडेज काय करेल? कन्व्हर्शन ऑफ गॅलॅक्टोज. इन दिस वे these three enzymes can metabolize the lactose. लॅक्टोजचं मेटाबॉलिझम घडेल आणि ग्लुकोज तयार होईल. आणि त्या ई कोला बॅक्टेरियाला ज्या रिक्वायरमेंटची गरज आहे, कोणती? एनर्जीची, ती एनर्जी तो स्वतःला ऑब्टेन करेल अँड इट ग्रोज. तो अशा पद्धतीनं लॅक्टोज अवेलेबल असताना स्वतःला एक्सप्रेस करतो आणि अवेलेबल नसताना स्वतःला रेग्युलेट करतो. स्विच ऑन, स्विच ऑफ. कोणता मॉलिक्यूल आहे जो या पूर्ण मेकॅनिझमला स्विच ऑफ करतो? तो स्विच ऑफ करणारा लक्षात ठेवा तुम्हाला, रिप्रेसर. रिप्रेसर विल स्विच ऑफ. कोणाला स्विच ऑफ करतो? ओपेरॉन. आणि ऑन करणारा कोण आहे? तर लक्षात ठेवजा, लॅक्टोज आहे. आणि म्हणूनच त्याला पुस्तकाप्रमाणे नाव दिलंय इंड्युसर. इट विल स्विच ऑन ओपेरॉन. हे फार महत्वाचं मुद्दा. इंड्युसर म्हणजे काय? इट इज अ केमिकल विच induces the expression of the gene, which induces regulation. त्या प्रोसेसवर रेग्युलेशन करतो. पण एक्सप्रेस झाला पाहिजे का नाही हे डिपेंड कोणावर येईल? इंड्युसर. लेकिन असा केमिकल जो त्या प्रोसेसला इनिशिएट करतो, स्ट्रक्चरल जीनला, त्याला इंड्युसर म्हणायचं आहे. आणि ते एक्झाम्पल कोणतं आहे? तर लॅक्टोज आहे. इन दिस वे लॅक्टोज कॅन बी मेटाबोलाइज अंडर द ई कोलाय सेल. होऊन घ्या, तुम्हाला काही अडचण असेल तर.